एखाद्या देशाने आपल्याच नागरिकांवर अशी बंदी घातली की बिस्किटाचं एक पाकिट आणायला सरकाराची परवानगी लागते आणि त्याशिवाय आणलं तर थेट दंड भरावा लागेल. हे ऐकायला अतिशय युक्त वाटतं, पण हे सत्य आहे आणि घडते आपल्या शेजारच्या नेपाळमध्ये. नेपाळ सरकारने एक असा निर्णय घेतला आहे की भारतातून येणाऱ्या कोणत्याही वस्तूवर जर किंमत 100 नेपाळी रुपये म्हणजे साधारण 63 भारतीय रुपयापेक्षा जास्त असेल त्यावर सीमा शुल्क आकारलं जाईल. एवढ्या कमी रकमेत तर नेपाळमध्ये एक कप चहाही मिळत नाही. या निर्णयाविरोधात संपूर्ण नेपाळमध्ये ठिणगी पेटली आहे आणि भारत नेपाळ संबंधावर एक नवीन प्रश्नचिन्ह उभं राहिले. तर काय आहे संपूर्ण प्रकरण सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. नेपाळमध्ये अलीकडेच बालेंद्र शाह यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार सत्तेत आलं. या सरकारने सुरुवातीपासूनच धाडसी निर्णय घेण्याची भूमिका स्वीकारली. भ्रष्टाचार विरुद्ध तपास सुरू केला, व्हीआयपी संस्कृतीवर आघात केला, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुधारण्याचे वादे केले. मात्र एप्रिल महिन्याच्या मध्यावर म्हणजे नेपाळी नववर्षाच्या दिवशी एक निर्णय लागू करण्यात आला जो त्या देशाच्या सामान्य माणसाच्या थेट पोटावर घाव घालणारा ठरला. भारतातून आणल्या जाणाऱ्या कोणत्याही वस्तूवर 100 नेपाळी रुपयापेक्षा जास्त किंमत असल्यास सीमा शुल्क आकारण्याचा हा नियम नवा नाही. हा नियम 2 वर्षापूर्वी कागदावर तयार झाला होता, पण त्याची अंमलबजावणी कधी कठोरपणे झाली नव्हती. आता मात्र सशस्त्र सीमा दल, कस्टम विभाग, जिल्हा प्रशासन आणि नेपाळ पोलीस यांची संयुक्त पथक सीमेवर तैनात करण्यात आली आहे. कुठलाही नागरिक सामान घेऊन सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला थांबवलं जाईल, झडती घेतली जाते आणि कर भरायला भाग पाडले जाते. भारत आणि नेपाळची सीमा ही जगातील सर्वात खुल्या सीमांपैकी एक आहे. विजाची गरज नाही, पासपोर्टची अट नाही. बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांना लागून असलेल्या नेपाळच्या सीमा भागातील लोक वर्षानुवर्ष भारतातून रोजच्या गरजेच्या वस्तू आणत आहेत. कारण साधं आहे, भारतात त्याच वस्तू 20 ते 25% स्वस्त मिळतात. धान्य, कपडे, औषधं, घरगुती साहित्य, लग्न सोहळ्याची तयारी, सण उत्सवाचं सामान, अगदी खते देखील नेपाळच्या सीमा भागातील लोक भारतातून घेऊन जातात. कारण नेपाळ सरकार वेळेवर पुरवठा करण्यात नेहमीच कमी पडत आला आहे. आता हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. बीरगंजे नेपाळ भारत व्यापाराचं सर्वात मोठं केंद्र आहे. एकूण सीमावर्ती व्यापाराच्या जवळपास 58% व्यवहार याच शहरातून होतात. इथे सध्या माणसाच्या रांगा लागल्या आहेत. पिशव्यांची तपासणी होते. छोट्या छोट्या सामानावरही कर मागितलं जाते. काकरभिट्टा, भद्रपूर, फेरनिया, रुपनदेही या सीमा चौकांवर देखील हीच परिस्थिती आहे. नेपाळ सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ते म्हणतात की सीमावर अनौपचारिक खरेदीमुळे सरकारला महसूल मिळत नाही, स्थानिक व्यवसायांना नुकसान होतं, भारतीय वस्तूवरचं अवलंबित्व वाढत चाललं आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडत आहे. यासाठी महसूल वाढवणं गरजेचं आहे. कस्टम विभागाचे अधिकारी सांगतात की हे धोरण नवं नाही, आता फक्त त्याची अंमलबजावणी पंतप्रधान आणि मंत्र्यांच्या थेट आदेशाने होत आहे. मात्र सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे सगळं ज्या लोकांवर थेट परिणाम करतं ते म्हणजे मध्यस्थी समाज. नेपाळच्या तराई म्हणजे सखल प्रदेशातील हे लोक शतकांपासून भारताशी सांस्कृतिक, सामाजिक आणि व्यावसायिक नात्यांनी जोडलेले आहेत. इथला माणूस भारतात येऊन लग्नासाठी सामान आणतो, श्राद्धासाठी आणतो, सणासाठी आणतो, आई मुलीकडे जाताना काही घेऊन जाते, मुलगी माहेरून परत जाताना काही घेऊन येते. हे रोटी बेटीचं नातं आहे, त्यावर आता सीमा शुल्कचं ओझं टाकलं गेलंय. मधेश आणि लुंबिनी प्रांतातील खासदारांचं एक शिष्टमंडळ नेपाळच्या गृहमंत्र्यांना भेटलं आणि हे धोरण ताबडतोब मागे घेण्याची मागणी केली. राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे डॉक्टर राजीव झा म्हणाले की महागाईच्या काळात 100 रुपयाची मर्यादा म्हणजे अत्यंत हास्यास्पद आणि अव्यवहार्य आहे. राष्ट्रीय एकता दलाचे VN यादव यांनी तर या निर्णयाला थेट अघोषित नाकेबंदी असं नाव दिलं आणि सांगितलं की 1950च्या शांतता आणि मैत्री करारातील तरतुदीचं उल्लंघन आहे. विरोध आता केवळ बिरगंज पुरता मर्यादित राहिला नाही, काठमांडू पर्यंत आंदोलन पोहोचलं आहे. घोषणा दिल्या जात आहे, कस्टम ड्युटी रद्द करा, गरिबांना मारू नका, सीमा समाजाचा सन्मान करा, हे नारे रस्त्यावर घुमत आहे. भारताच्या बाजूने पाहिलं तर बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मधील सीमावर्ती बाजारपेठांवर मोठा फटका बसलाय. बिहार नेपाळ सीमेवरील सुमारे 50 ग्रामीण बाजारपेठांमध्ये व्यापार जवळपास ठप्प झालाय. रुपोदिहा आणि सोनुली सारख्या शहरातील व्यापारी चिंतेत आहेत. एका अंदाजानुसार सध्याची स्थिती कायम राहिल्यास दैनंदिन व्यापारात 10 कोटी रुपयांहून अधिक तोटा सहन करावा लागू शकतो. नेपाळ सरकारने या विरोधात अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र पंतप्रधान बालेंद्र शाह लवकरच भारत दौऱ्यावर येणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या भेटीत हा विषय चर्चेला येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. एक देश आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पावलं उचलतो हे चुकीचं नाही. महसूल वाढवणं, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणं या गोष्टी कोणत्याही सरकारच्या प्रायोरिटी असतात.
पण इथे मात्र नेपाळ सरकारचे धोरण चुकीचं ठरत आहे. नेपाळ आणि भारतातील संबंध हे केवळ राजनैतिक किंवा आर्थिक नाही, ते पिढ्यानपिढ्यांपासून सामाजिक आणि नैतिक संबंध आहेत. बिर्यांच्या सामान्य माणसाला आता प्रश्न पडत असेल, ज्या भारत देशाने आपल्याला जगण्याची इतकी वर्ष सोपी केली, त्यांच्याशी आता कर आकारून बघायचं का? हा प्रश्न फक्त नेपाळ सरकारसाठी नाही, हा प्रश्न प्रत्येक त्या सरकारासाठी आहे जे आकडे आणि महसूल पाहतात, पण सीमेवरच्या माणसाचं आयुष्य त्यावर आहे ते विसरून जातात. बालेंद्र शाह सरकाराचा हा निर्णय चुकीचा आहे की बरोबर? तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.